बाळासाहेब मुरकुटे नामदार शंकरराव गडाख यांच्या परिवाराची बदनामी करणाऱ्या मराठवाड्यातून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक प्रजापतची व संबंधितांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, तसेच गडाख परिवाराची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गडाख समर्थकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे. मराठवाड्यातून निघणाऱ्या व दिनांक 11 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका साप्ताहिकाद्वारे गडाख परिवाराची बदनामी करण्यात आली आहे. या साप्ताहिकाच्या प्रती नेवासा शहरात वाटल्या गेल्याने गडाख समर्थक संतप्त झाले, ते रस्त्यावर आले. यावेळी श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात गडाख समर्थकांनी साप्ताहिकाच्या अंकाची होळी केली आहे. यावेळी नेवासा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, विधितज्ञ के.एच. वाकुरे, ॲडव्होकेट काका गायके, भटक्या समाजाचे नेते पोपटराव जिरे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासा विधानसभा अध्यक्ष दादासाहेब गंडाळ, शेतकरी नेते पी.आर. जाधव, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अंबादास लष्करे, आर.पी.आयचे नितीन मिरपगार, बहुजन समाज पार्टीचे विकास चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गबूरभाई बागवान, मुस्लिम समाजाचे युवा नेते इम्रानभाई दारोवाले यांनी आपल्या भाषणाद्वारे छापून आलेल्या मजकुराचा व त्या साप्ताहिकाचा तीव्र शब्दात निषेध केला. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीताताई गडाख, प्रशांतभाऊ गडाख, गौरीताई गडाख यांच्या नावाचा गैरपद्धतीने खोटा बदनामीकारक मजकूर तथाकथित साप्ताहिकाच्या अंकात प्रकाशित झाल्याने सदर मजकुरामुळे तमाम गडाख परिवारावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याच्या भावना उपस्थित गडाख समर्थकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत. या सर्व बदनामी करण्यामध्ये भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाच हात असल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधाच्या घोषणाही गडाख समर्थकांकडून यावेळी करण्यात आल्या. यावेळी खोलेश्वर गणपती मंदिर ते तहसील कचेरी असा मोजक्याच समर्थकांनी मूकमोर्चा काढला. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व उपपोलीस निरीक्षक थोरात यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, मुळाचे संचालक नारायण लोखंडे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अंबादास लष्करे, युवा सेनेचे जिल्हा प्रतिनिधी नीरज नांगरे, नगरसेवक अंबादास इर्ले, शिवा राजगिरे, अल्ताफ पठाण, पंकज जेदे, सुलेमान मनियार, गणेश कोरेकर, विनायक नळकांडे, नगरसेवक फारुखबाई आतार, संदीप बेहळे, दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे, जितेंद्र कुरे, प्रवीण सरोदे, जालिंदर गवळी, संदीप सरकाळे, फरदीन पठाण, संजय मारकाळी, उमाकांत जामदार, बंटी वाघ, शोएब पठाण, राहुल देहरडाय, सुनील साळुंके, आदेश टेकाळे, राजेंद्र घोरपडे, अपंग संघटनेचे अमित जेधे उपस्थित होते. तर दिलेल्या निवेदनात शेकडो कार्यकर्त्यांनी सह्याद्वारे पाठिंबा देऊन निषेध व्यक्त केला आहे. आम्ही गडाख साहेबांच्या संघटनेमध्ये एकत्र काम केलेलं आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. तसं पाहिलं तर माझी पातळी नाही त्यांच्यावर बोलायची, पण ज्यावेळेस मोठा माणूस चुका करतो त्यावेळेस लहान माणसाचाही त्याला जाब विचारायला हक्क तो असतो, निसर्ग नेहमी असा. तर बाळासाहेब मुरकुटेंना माझा असा सवाल आहे की तुम्ही हे देवगडला जाऊन तुम्ही हे ज्ञान घेतलं का? हे तुमचा अध्यात्म आहे का? हे संपादकांनी त्याचे उलट मी सांगतो की संपादकाला कळलं पाहिजे की हे जे 6 जण आहे भांडकुळ यांची माहिती त्याला आहे का? येथे 2 आहे, संजय सुद्धा आणि नितीन निमकर. यांच्याकडे 10 वर्षापूर्वी खायला बांधले होते. हा त्यांच्याकडे लाखोची प्रॉपर्टी आहे. ही आली कुठून? हे छापायला तर लाज वाटली का? या साप्ताहिक कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी उल्लेख केला नाही. म्हणून या ठिकाणी मागणी करतो सर्वांच्या वतीने या कथित सामाजिक कार्यकर्त्यावर आणि माझे आमदार बाळासाहेबांवर लवकरात लवकर या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्याचा आरोप म्हणजे या ठिकाणी राष्ट्रद्रोहाचा आरोप असं समजून या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो मेन कोणी असेल त्याचा शोध घ्यावा आणि त्याचं काय असेल मागचं टिकाव काय असेल ते जनतेसमोर उघड करावं. कारण जनतेसमोर सत्य आल्याशिवाय हे भांडवल शांत बसणार नाही असं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. आणि बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. मी नेवासा तालुक्यात रचनात्मक नियोजनबद्ध विकास कामं जे चालू आहे त्याला घाबरून ह्या सर्व विभागांनी त्यांच्यावर चिखल करण्याचा एक केविलवाना प्रयोग केलेला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हा जो तुमचा प्रयोग आहे हा सूर्यावर फुंकण्यासारखा प्रयोग आहे.
त्याचं तुम्ही थुंकण्यात ते तुमच्या स्वतःच्याच अंगावर तो थुंका येणार आहे. त्यामुळं तुम्ही किती जरी असे केविलवाले प्रयोग केले त्याचा कुठलाही परिणाम नेवासकरांवर किंवा नेवासा तालुक्यातील नागरिकांवर होणार नाही. त्याचं कारण असं आहे की ह्या पेपरमध्ये जे 5-6 जण दाखवले आहे त्या 5-6 आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे. सर्व तालुक्याला ज्ञात आहे की ह्या 5-6 जणांनी आजपर्यंत ह्या तालुक्यात काय धिंगाणा घातलेला आहे आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना किती भोगावे लागलेले आहे हे सर्व तालुका ओळखतो. त्यामुळं यांनी कितीही गडा कुटुंबावर असे घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याला नेवास्कर किंवा तालुक्यातील नागरिक कुठलाही धारा देणार नाही.